नमस्कार मंडळी सध्या जे आहे बहुतांश पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रकोप पाहायला आपणास मिळत आहे। ही हुमणी अळी जी आहे पूर्ण एकतर हिची ओळख जी आहे बहुतांश शेतकऱ्यांना हिची ओळख आहे ही एका झाडापासून जर सुरुवात झाली तर एक लाईन धरून ही असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही अशी नुकसान करत असते किंवा खळे जे आहेत हे बसत असतात। बऱ्याच पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रकोप आपणाला पाहायला मिळत आहे। तर मंडळी या हुमणी अळीचं नियंत्रण जे आहे कुठल्या साध्या आणि सोप्या पद्धतीने जर करायचं असेल आपल्याला, जर सोयाबीन सारखं जर क्षेत्र असेल, खूप मोठं क्षेत्र जर असेल तर याच्यासाठी जे आहे 3 किलो ज्वारीचं पीठ घ्यायचं, सोबत कार्टा हायड्रोक्लोराइड किंवा कार्बोफ्युरॉन फ्युरी जे आहे हे 3 किलो घ्यायचं आणि संध्याकाळी जे आहे शेतामध्ये जे आहे हे शिंपडून द्यायचं। ज्वारीच्या पिठाने जे आहे ती हुमणी वरती येते आणि कार्बोफ्युरॉन किंवा कार्टा हायड्रोक्लोराइडच्या जर संपर्कात आली तर ते तिथं नियंत्रणात होते। अजून एक खूप चांगली पद्धत जी आहे ते जर तुम्ही ड्रीप असेल, फळ पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असेल किंवा हळद अद्रक पिकं जर असेल तर या पिकांसाठी जी आहे साधारणतः रेज 500 ml प्रति एकर जर तुम्ही ड्रीपमधून जर सोडलात तर ती हुमणी अळी जी आहे ती वरती येऊन मेलेली तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल। तर ही एक आहे। आणि जर खूप जास्त कालावधीपर्यंत जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, लांबपर्यंत जर नियंत्रण जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी जे आहे पांडा सुपर साधारणतः एका पंपाला 100 मिली आणि 50 मिली जे आहे रिहांश हे घेऊन आपल्याला जास्त दीर्घकाल नियंत्रणासाठी तुम्ही रिहांश आणि पांडा सुपर याची स्पॉट ड्रिंचिंग करू शकता। जेवढ्या क्षेत्रात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तेवढ्या क्षेत्रामध्ये याची ड्रिंचिंग करावी। तर मंडळी हे या 3 पद्धतीने आपण हुमणी अळीचं नियंत्रण आपण योग्य पद्धतीने करू शकता। धन्यवाद।